तर मित्रांनो, आम्हाला रात्री एवढा उशीर का झाला, कशामुळे झाला, मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच सांगणार. त्याआधी तुमच्या भावाला लाईक फॉलो शेअर नक्की करून घ्या मित्रांनो. तर चला दाखवतो मग मी. गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी तर आलो होतो हॉटेलला आल्यानंतर शेफ ते पण येऊन लागले होते. शेफ त्यांच्याकडे गेलो आणि शेफ मस्त कांदे वगैरे कापत होते. शेफ म्हटलं मी आपको थोडी हेल्प कर दू की आप जल्दी से जल्दी बाहेर जाऊ म्हणे, टाइमपास मत करू. मग शेफ त्यांच्याकडनं चाकून घेऊन मी मस्त शेफला थोडी मदत वगैरे करून दिली. म्हणजे शेफ त्यांना मस्त कांदे वगैरे कापून दिले पटापट. मग ना आपल्याकडे दिंडी आली होती मित्रांनो बाहेर. आज मस्त दर्शन वगैरे झालं. दिंडीचं मन खूप प्रसन्न झालं बरं का मित्रांनो. मग मध्ये गेलो बघितलं तर तंदूर भट्टी पण चालू झाली होती. म्हटलं कपडे बिपडे सांभाळा बरं का तुझे. मग ना मित्रांनो, कस्टमर पण चालू होऊन गेले होते आपले सकाळी. आणि तेजा पण आला होता. तेजा म्हणे भाऊ खूप जोरात भूक लागली, पहिली जेवायला दे म्हणे. तेजाला जेवायला दिले आणि मी बसलो होतो काउंटरला बिल वगैरे बनवत. बिल वगैरे तर सर्व बनवून झालं होतं, पण ना अजून 2-3 बिल पेंडिंग होऊन गेले होते. मग ना ते पण पेंटिंग बिल वगैरे पण करून घेतले. आणि दुपारी तर एवढी गर्दी झाली होती ना भैयानक डायरेक्ट. आमचा तर चांगलाच गुम्मा निघून गेला होता मित्रांनो. मला ऑर्डर आली होती चॉकलेट सँडविचची. मग चॉकलेट सँडविच वगैरे पण बनवून घेतलं होतं मित्रांनो. चॉकलेट सँडविच बनवून घेतलं आणि म्हटलं चला आता कस्टमरला देऊन टाकू आपण, नाही का. आणि कस्टमरला दिलं तर कस्टमरांना खूप आवडलं गाईस. तर मी बसलो होतो काउंटरला आणि आपले मित्र येणार होते. मित्रांची ऑर्डर होती महाराजा सँडविच. तर मस्त त्यांनी महाराजा वगैरे घेतला. त्यांनी तर 4 स्पेशल महाराजा सँडविच घेतले गाईस. आणि इकडे तर फुल रपारप महाराजा जाबत होते नुसते गाईस. ते खात होते महाराजा. तुम्ही पण यांना कधीतरी महाराजा खायला. तर चला गाईस, व्हिडिओ वगैरे आवडत तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या आपल्या मित्रांसाठी.